हॅलो, हे इंटरेस्टिंग सम आहे, हे डिस्कस करूया. चला या सम मध्ये काय दिलंय पहिल्यांदा स्टेटमेंट बघून घेऊया. काय दिलंय? बेस ऑफ अ ट्रायंगल इज 9 अँड हाईट इज 5. ओके, एका ट्रायंगलचं बेस आणि हाईट दिलं. सेकंड स्टेटमेंट बघा, बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. ओके, दुसऱ्या ट्रायंगलचं बेस आणि हाईट दिलं. फाइंड काय करायचं, काय शोधायचं? फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल्स. म्हणजे आपल्याला दोन्ही ट्रायंगलचे एरियाचं रेशो पाहिजे. ओके, रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स म्हटलं तर तुम्ही सांगा हो हो आपण फाइंड करू शकतो. प्रॉपर्टीज आहेत ना, म्हणजे त्या चारही प्रॉपर्टीज मधून एक यूज करावं लागेल. प्रॉपर्टीचा व्हिडिओ बघितलाय ना, जे आपण डिस्कशन केलं. नाही बघितलं तर बघून घ्या, त्याचं लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलंय. आता हे सम आहे, तुम्ही सांगणार इकडे ट्रायंगलचं बेस आणि हाईट आणि दोन ट्रायंगल्स आहेत, पण ट्रायंगलचं फिगर्स दिलेत नाही. आपल्याला ड्रॉ करावं लागेल का? नाही ड्रॉ केलं तरी आपण सॉल्व्ह करू शकतो. कसं सॉल्व्ह करणार? ओके, फर्स्ट स्टेटमेंट आपण बघितलं. काय दिलंय? एका ट्रायंगलचं आपल्याला बेस आणि हाईट दिलंय. ओके, आपण फिगर नाही ड्रॉ करणार. फिगर न ड्रॉ केल्याने पण तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. कसं? बेस आणि हाईट आहे, तर आपण बेसला डिनोट करूया. जर आपण या ट्रायंगलचं बेस घेतलं बी, पण दोन ट्रायंगल्स आहेत ना, म्हणजे आपण इकडे घेणार B1 आणि हाईट घेतलं H1. आणि आपल्याला लास्टला सांगितलंय एरियाचं रेशो पाहिजे. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचे एरिया पण घ्यावं लागेल, त्याला आपण घेऊया A1. म्हणजे स्टार्टिंग कसं करायचं, सुरुवात कशी करायची ते समजलं ना. स्टार्टिंगला एज्युम करायचं, लेट द बेस, हाईट अँड एरिया ऑफ द फर्स्ट ट्रायंगल बी B1, H1 अँड A1 रेस्पेक्टिव्ह. समजलं? का केलं? फक्त सोल्युशन जे दिलंय ते बघायचं नाही, का करतोय, का लिहितोय, कसं लिहितोय ते बघून घ्या. समजलं? व्हेरी गुड. म्हणजे हे समजलं म्हणजे आता सेकंड स्टेटमेंट वाचलं तुम्ही. बेस ऑफ द अनदर ट्रायंगल इज 10 अँड हाईट इज 6. म्हणजे तुम्हाला माहित आहे काय करायचं. दुसऱ्या ट्रायंगल साठी बेस आपण B2 घेऊया, हाईट आपण H2 घेऊया आणि एरिया आपण घेऊया A2. म्हणजे दुसरं स्टेटमेंट पण म्हणजे असं समजून लिहायचं. ओके, म्हणजे तुम्हाला कोणतेही सम स्वतःहून तुम्ही स्टेटमेंट फॉर्म करू शकता आणि लिहू शकता. ओके, आता आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स पाहिजे, म्हणजे आपण प्रॉपर्टी यूज करतो. त्याच्या अगोदर हे लिहून घ्या ना, इन्फॉर्मेशन काय दिलंय. फर्स्ट स्टेटमेंट मध्ये आपल्याला बेस आणि हाईट दिलंय पहिल्या ट्रायंगलचं, म्हणजे B1 चं व्हॅल्यू दिलंय 9 आणि H1 चं व्हॅल्यू दिलंय 5. सेकंड स्टेटमेंट मध्ये आपल्याला दिलं आहे सेकंड ट्रायंगलचं बेस म्हणजे B2 दिलं आहे 10 आणि हाईट दिलं आहे 6, म्हणजे H2 आहे 6. आता त्या चारही प्रॉपर्टीज मधून कोणतं प्रॉपर्टी इकडे अप्लाय करायचं? ओके, तुम्ही बघा इन्फॉर्मेशन दिलंय. बेस इक्वल आहे का? नाही. 9 आणि 10 नाही. हाईट इक्वल आहे का? 5 आणि 6. म्हणजे बेस इक्वल नाही, हाईट इक्वल नाही, दोन्ही इक्वल नाही. म्हणजे प्रॉपर्टी 2, 3, 4 नाही येणार. काय येणार आहे? व्हेरी गुड, प्रॉपर्टी नंबर 1 यूज करणार आहोत. हे समजून घ्यायचं, हे महत्वाचं गोष्ट आहे. राईट, म्हणजे आपण काय करणार आहोत? A1 अपॉन A2 एरियाचं रेशो काय असेल फर्स्ट प्रॉपर्टी मध्ये? बेस इंटू हाईट अपॉन बेस इंटू हाईट. म्हणजे पहिल्या ट्रायंगलचं बेस आणि हाईट यांचं प्रोडक्ट करायचं, म्हणजे B1 इंटू H1 ते येणार न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला काय येणार? B2 इंटू H2. आणि पहिलं प्रॉपर्टी यूज करताय म्हणजे पहिल्या प्रॉपर्टीचं जे स्टेटमेंट आहे ते रिझन मध्ये लिहावं लागेल. काय ते माहिती आहे ना? रेशिओ ऑफ द एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज इक्वल टू द रेशिओ ऑफ द प्रोडक्ट ऑफ देअर बेसिस अँड करस्पॉन्डिंग हाईट्स. हे इम्पॉर्टंट आहे. व्हेरी गुड. आता तुम्ही सांगणार फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा. A1 अपॉन A2 तसंच लिहा. B1 चं व्हॅल्यू आहे आपल्याकडे 9, H1 चं व्हॅल्यू आहे 5, B2 चं व्हॅल्यू आहे 10 आणि H2 चं व्हॅल्यू आहे 6. आता आपण इकडे काय कॅन्सलेशन करू शकतो का? तुम्ही सांगणार हो 5 आणि 10 कॅन्सल होते. 5 1 जा, 5 2 जा. व्हेरी गुड. आता बघा 9 आणि 6 ते पण कॅन्सल होत आहे. दोन्ही 3 च्या टेबल मध्ये जाणार, म्हणजे 3 2 जा आणि 3 3 जा. अजून काय कॅन्सल होतंय का? नाही. म्हणजे न्यूमरेटरला काय होतंय? 3 into 1 म्हणजे 3 आणि डिनॉमिनेटरला काय होतंय? 2 into 2 म्हणजे 4. व्हेरी गुड. म्हणजे आपल्याला आलं आहे A1 अपॉन A2 इज इक्वल टू 3 अपॉन 4. म्हणजे या दोन्ही ट्रायंगलचे जे एरिया आहेत त्यांचं रेशो आपल्याला मिळालं आहे. आणि ते रेशो आहे काय? ते रेशो आहे 3:4. म्हणजे शेवटी जे उत्तर लिहितो ना ते तसंच लिहायचं जसं विचारलंय काय? रेशिओ ऑफ एरियाज ऑफ द टू ट्रायंगल्स. म्हणजे लिहायचं रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स इज 3:4. रेशिओ लिहितो म्हणजे आपण असं लिहितो,
म्हणजे 3:4 असं लिहायचं. नेहमी उत्तर फायनल स्टेटमेंट लिहा. फायनल स्टेटमेंट नाही लिहिलं तुम्ही इकडे सोडलं म्हणजे मार्क्स जातील. हे इम्पॉर्टंट आहे. आता समजलं? आता मला सांगा. सोपं आहे. म्हणजे स्टेटमेंट कसं लिहायचं, फिगर का नाही ड्रॉ केलं, नाही ड्रॉ केल्याने पण आपण कसं सॉल्व्ह करू शकतो ते समजून घ्यायचं. त्यासाठी व्हिडिओ बघा, फक्त उत्तरासाठी नाही. का करतोय ते बघून घ्या, ते महत्वाचं आहे, ते लक्षात ठेवा. समजलंय म्हणजे व्हिडिओला लाईक करा. आता तुम्हाला सगळं काय समजतंय बरोबर. चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल, नाही केलं तर आता सबस्क्राईब करा. आणि मी तुम्हाला भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक इंटरेस्टिंग सामसाकट. तोपर्यंत शिकत राहा, स्माइल करत राहा, शेअर करत राहा.